सुरुवात कुठून होते तर 1957 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध अँड हिज धम्मा हा इंग्रजी ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला। त्यानंतर बरोबर 2 वर्षांनी कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या जर्नलमध्ये जीवक नावाच्या रामनेराने समीक्षात्मक लेख यावरती लिहिला। या लेखामध्ये त्याने बुद्ध आणि त्यांच्या धम्मा या ग्रंथात जे साहित्य कुठून घेतलेले आहे त्याबाबतची संदर्भ सूची व तळटीपा दिलेल्या नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले। या मुद्द्यावरून त्यांनी ग्रंथाच्या अधिकृततेलाच प्रश्न निर्माण केला। या ऑब्जेक्शनला प्रथम उत्तर 1960 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये DC आहिर यांनी लेख लिहून तो महाबोधी सभेच्या जर्नलमध्ये ऑक्टोबर 1960 मध्ये छापून त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर मदन आनंद कौशल्या यांनी 1960 साली संदर्भ सूची तयार केली व तो ग्रंथ 1961 साली प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती तयार केली। त्याचे प्रथम सचिव आदरणीय वसंत मोहन यांनी जो 11वा खंड बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचा आहे या 11व्या खंडाची पुरवणी अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करून तयार करून ती 1995 साली प्रकाशित केलेली आहे। मदन आनंद कौशल्या आणि अडेले एमपिस्के यांनी सविस्तर संदर्भ अभ्यास करून दिलेले आहेत। संपूर्ण संदर्भ सूचीचा जर आणि त्या संबंधित घटनाचा अभ्यास केला तर आपल्याला असे अनुमान काढण्यात येते की डॉक्टर आंबेडकरांनी भेसळ झालेल्या बौद्ध साहित्याचे शुद्धीकरण करून आधुनिक काळासाठी मूळ आणि शुद्ध बुद्ध हा आधुनिक जगाला आपल्याला दिलेल्याचा आपल्याला अधिकृतपणे आढळतो। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केलेलं आहे त्या उपक्रमाचा उद्देश सर्वप्रथम आपणासमोर सादर करीत आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला। प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते, परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। बाबासाहेबांनंतरही ते प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झालेले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने गेल्या वर्षभरापासून आम्ही हे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे। विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती आपणा सर्वांना, प्रथमतः एक नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम जुलै 2023 पासून सुरू आहे। या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचे 21 भाग संपन्न झाले असून आजचा 22वा भाग आहे। आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाचे आत्तापर्यंत 138 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत। जर आपणाला हा उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे। याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे ही विनंती। आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 22व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे द बुद्धा अँड हिज धम्मा, ग्रंथाची संदर्भ सूची। शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे तिचे स्पष्टीकरण करणे, तसेच या संदर्भ सूचीबाबत ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटनांचा आढावा या विषयाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आजचा जो विषय संदर्भ सूचीचा आहे हा सादर करण्यासाठी ज्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे ते ग्रंथामध्ये पहिला इंग्रजी ग्रंथ आहे द बुद्धा अँड हिज धम्मा बाय डॉक्टर B.R. आंबेडकर, पब्लिशर सम्यक प्रकाशन, न्यू दिल्ली, 4th एडिशन 2022। दुसरा इंग्रजी ग्रंथ आहे द बुद्धा अँड हिज धम्मा बाय डॉक्टर B.R. आंबेडकर, पब्लिशर बुद्धभूमी पब्लिकेशन, काशीनाथ मेश्राम, नागपूर, 2nd एडिशन, 5th प्रिंट, जानेवारी 2020। तिसरा जो ग्रंथ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा जो 11वा खंड आहे त्या 11व्या खंडाला जी पुरवणी छापलेली आहे तो संदर्भ आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि हिंदी जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध और उनका धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक डॉक्टर भलन आनंद कौशल्यायन, संशोधक संपादक प्रोफेसर डॉक्टर विमल कीर्ती, बुद्ध भूमी प्रकाशन, नागपूर, 3य संस्करण, 14 एप्रिल 2021। अशा प्रकारे या 4 ग्रंथाच्या आधारे बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची संदर्भ सूची या विषयाचं आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा जो संदर्भ सूचीचा विषय आपणासमोर मी सादर करत आहे याचा उद्देश काय, तर याचा थोडक्यात उद्देश तुमच्या समोर अशा पद्धतीने मांडतो की पहिला उद्देश हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ 1957 साली प्रथम इंग्रजीत प्रकाशित झाला होता। प्रकाशित झाल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ 1957 साली प्रथम इंग्रजीत प्रकाशित झाला होता। प्रकाशित ग्रंथाबरोबर संदर्भ सूची छापलेली नव्हती म्हणून काही समीक्षकांनी टीका केली होती। त्याची माहिती या ठिकाणी देण्याच्या उद्देशाने हा विषय आपण सादर करीत आहोत। समीक्षकाची नेमकी भूमिका काय होती आणि त्याला नेमके उत्तर कोणी दिले याची ही माहिती देण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। तिसरा उद्देश द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी संदर्भ सूची तयार केली होती का याची ही माहिती देण्यासाठी हा विषय आपण सादर करीत आहोत। चौथा जो उद्देश आहे की बाबासाहेबांनी जर संदर्भ सूची बनवली नव्हती तर ती कोणी बनवली याची ही माहिती देण्याच्या उद्देशाने आपण हा विषय सादर करीत आहोत। आणि पाचवा की संदर्भ सूची तयार करण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले याची माहिती देणे यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर भाषेत प्रकाशित झालेल्या सर्वच द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथांच्या आवृत्त्यामध्ये संदर्भ सूची छापण्यात आलेली आहे की नाही याची ही माहिती देण्यासाठी हा विषय आपण सादर करीत आहोत। हिंदीमध्ये प्रथम कोणी संदर्भ सूची तयार केली याची माहिती देणे आणि इंग्रजीमध्ये संदर्भ सूची कोणी तयार केलेली आहे याची माहिती देणे। एकंदरीत बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे त्या संदर्भ सूचीच्या संदर्भात घडलेल्या सर्व घटनांची माहिती देण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी हा विषय सादर करीत आहोत। या विषयाचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नेमका फायदा जर आपण याचा विचार केला तर प्रमुख फायदा हा होईल की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या संदर्भ सूचीचा अभ्यास केल्यानंतर खरोखरच डॉक्टर आंबेडकरांनी विशाल बौद्ध वाङ्मयातून ग्रंथासाठी साहित्याची निवड करण्याचे आव्हानात्मक महान कार्य पूर्ण केल्याची प्रचिती आपणाला येईल। आणि आपण खरोखर भाग्यवान आहोत कारण भेळ मिसळ अथवा घालमेल केलेल्या बौद्ध साहित्यातून मूळ बौद्ध साहित्य शोधून काढण्याचे महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून आपल्याला दिलेले आहे। हा ग्रंथ म्हणजे भेसळ झालेल्या बौद्ध धम्माचे शुद्धीकरण आहे याची प्रचिती संदर्भ सूचीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल। त्यामुळे हा ग्रंथाच्या संदर्भ सूची जर आपण याचा अभ्यास केला
तर जगामध्ये बौद्ध धम्माचे जे वेगवेगळे संप्रदाय आहेत आणि त्या संप्रदायाचं जे आपापलं जे साहित्य आहे त्या जगात उपलब्ध असणाऱ्या महासागरासारख्या विशाल बौद्ध साहित्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवड करून हा जो ग्रंथ आपल्या समोर दिलेला आहे त्या ग्रंथाचं किती मोल हे अनमोल आहे हे आपल्या या माध्यमातून लक्षात येईल। या विषयाची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये तुमच्या समोर मी विदित करणार आहे। 1957 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा मूळ इंग्रजी भाषेत असलेला ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारा प्रकाशित झाला होता। 1959 साली या ग्रंथाची समीक्षा कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या जर्नलमधून छापून आली। ही समीक्षा जीवक नावाच्या एका इंग्रज श्रामणेराने लिहिली होती। त्याने समीक्षेत ग्रंथाबरोबर संदर्भ सूची नाही म्हणून टीका केली होती। त्याची भूमिका होती की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात डॉक्टर आंबेडकरांनी जी माहिती दिलेली आहे तिची नेमकी अधिकृतता काय, ती कोठून घेतलेली आहे याबद्दल काहीही माहिती मिळत नाही। ग्रंथात माहितीचा कोणताही सोर्स दिलेला नाही, त्यामुळे ग्रंथाच्या अधिकृततेला प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा समीक्षकाने प्रयत्न केला होता। या समीक्षकाच्या टीकेला काही लोकांनी सडेतोड उत्तर दिले तर काही विद्वानांनी स्वतः अभ्यास करून परिश्रमपूर्वक मेहनत घेऊन या ग्रंथाची संदर्भ सूची तयार केली आहे। समीक्षकांनी काय टीका केली, तिला कोणी उत्तर दिले आणि काय उत्तर दिले, संदर्भ सूची कोणी तयार केली, ती संदर्भ सूची नेमकी कशी तयार केली, एकूण किती संदर्भ या ग्रंथाचे आहेत, या सर्व प्रश्नांच्या किंवा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती आपण हा विषय सादर करीत आहोत। आता सर्वप्रथम की नेमकी या संदर्भामध्ये टीका काय झालेली आहे समीक्षकांनी संदर्भ सूचीच्या बाबतीत ती आपण प्रथम पाहूया। ती जी टीका आहे DC आहेर यांच्या फॉरवर्डमध्ये आपल्याला ती जशीच्या तशी मिळते, म्हणून तो संदर्भ आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ सम्यक प्रकाशन दिल्लीद्वारा इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे। या ग्रंथाचे फॉरवर्ड इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिले आहे। या फॉरवर्डमध्ये DC आहेर यांनी या ग्रंथावर झालेली टीका व त्याला दिलेले उत्तर यांचा संदर्भ दिलेला आहे। DC आहेर यांनी महाबोधी सोसायटीमध्ये जीवक नावाच्या श्रामणेराने जो द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथावर टीका केली होती त्या टीकेला उत्तर देऊन त्यांना आव्हान केले होते। हा लेख महाबोधी सोसायटीच्या मासिकात ऑक्टोबर 1960 मध्ये छापलेला आहे। म्हणजे जीवक नावाच्या इंग्रज श्रामणेराने महाबोधी सोसायटीच्या जर्नलमध्ये 1959 मध्ये समीक्षा लिहिली होती आणि त्याच्या संदर्भ सूचीच्या मुद्द्यावरती टीका केली होती। याला उत्तर म्हणून किंवा त्याने जे समीक्षकांनी घेतलेलं जे ऑब्जेक्शन होतं त्याला उत्तर देऊन समोरून आव्हान केलेला जो लेख होता तो याच महाबोधी सोसायटीच्या जर्नलमध्ये 1960च्या ऑक्टोबर महिन्यात DC आहेर यांनी लिहिलेला प्रकाशित झालेला आहे। त्यांनी संदर्भ सूचीबद्दल जे काही या समीक्षकाला उत्तर दिलेलं आहे आणि ती नेमकं ऑब्जेक्शन या समीक्षकांनी काय घेतलं होतं ते ऑब्जेक्शन आणि त्याला DC आहेर यांनी दिलेलं जे स्पष्टीकरण आहे ते जसंच्या जसं जे इंग्रजीत आहे ते मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। त्याचा नंतर मराठीमध्येही अनुवाद करण्याचा मी प्रयत्न करून तुम्हाला सांगणार आहे। DC आहेर म्हणतात, When the Buddha and his Dhamma was first published in 1957, many eyebrows were raised by some orthodox Buddhists and critical comments were made about it. A critical review of this monumental work also appeared in December 1959 in the Mahabodhi Journal published by the Mahabodhi Society of India, Calcutta. Jivak, an English Ramnera, began his review पेज नंबर 352-353 with these words. आता समीक्षकांनी काय म्हटलेलं आहे ते बघा। समीक्षक म्हणतात, This book is in the process of becoming the Bible of the new Buddhist and it is being translated into Hindi to reach the less educated. To anyone not versed in these scriptures,
and whose native language is not English, there is no means of telling where Ambedkar is speaking for himself and where he is quoting from the canon, for he uses inverted commas only for conversation. Hence, it is a dangerous book for the beginners. After making critical comments on some of the statements made by Dr. Ambedkar, the reviewer summed up his view by saying the title should be changed from the misleading one of the Buddha and his Dhamma, for he preaches non-dharma as a dharma for motive of political ambition and social reforms. DC यांच्या आहेर यांच्या फॉरवर्ड मधलं मी तुम्हाला जसंच्या तसं वाचन इंग्लिश मधलं करून दाखवलं. त्याचा मराठीमध्ये अनुवाद अशा पद्धतीने आहे की डॉक्टर DC आहेर म्हणतात की जेव्हा पहिल्या वेळी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रकाशन 1957 साली झाले, तेव्हा पुराणपंथी बौद्धांनी याच्यावरती टीका करायला सुरुवात केली. याबाबत त्यांच्याद्वारा टीकात्मक शेरेबाजी केली जात होती. या ग्रंथाची टीकात्मक समीक्षा कलकत्त्यातील महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या इंग्रजी पत्रिकेत 1959च्या डिसेंबर साली प्रकाशित झाली होती. एक इंग्रज रामनेर ज्याचं नाव जीवक होतं, त्यांनी ही समीक्षा पेज नंबर 352-354 वर लिहिलेली आहे. ती पुढील प्रमाणे. समीक्षक म्हणतो की हे पुस्तक नवबौद्धांचे बायबल बनण्याच्या प्रक्रियेत आहे आणि या पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवाद सुद्धा करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ कमी शिकलेल्या लोकांच्या पर्यंत सुद्धा पोहोचेल. ज्या व्यक्तीला धर्मशास्त्राचे ज्ञान नाही आणि ज्याची मातृभाषा इंग्रजी नाही, त्यांच्यासाठी हे समजून घेण्याचे कोणतेही साधन नाही की कुठे आंबेडकरांनी स्वतःची भूमिका सांगत आहेत आणि कुठे आंबेडकर धर्मग्रंथाचे संदर्भ देत आहेत. कारण त्यांनी इन्व्हर्टेड कॉम्याचा उपयोग केवळ संवाद आणि चर्चेसाठी केलेला आहे. त्यामुळे नवीन शिक्षण घेणाऱ्यासाठी हे एक खतरनाक पुस्तक आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या या घटनांवर टीकात्मक शेरेबाजी केल्यानंतर समीक्षकाने पुढील प्रमाणे सांगून आपल्या लेखाचा समारोप केला आहे. समीक्षक म्हणतो की द बुद्धा अँड हिज धम्मा या भ्रामक शीर्षकाला बदलून आंबेडकर आणि त्यांचा धम्म केले पाहिजे, कारण तो राजनीतिक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सुधारणेच्या उद्देशाने अधर्माला धर्माच्या रूपात प्रचारित करीत आहे. त्यामुळे कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या जर्नलमध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरती जहरी टीका करण्यात आलेली होती, त्या इतर मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण याच्या पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये पाहिलेलं आहे. आज फक्त आपण या ग्रंथाच्या संदर्भ सूची आणि ग्रंथासाठी ज्या तळटिपा असतात त्या दिलेल्या नाहीत, त्या मुद्द्यावरती आपण प्रस्तावनेबद्दल, त्याच्या परीक्षणाबद्दल, त्याच्या छापाईबद्दल सर्व आपण स्पष्टीकरण अगोदर पाहिलेली आहेत. आज फक्त आपण मर्यादित मुद्दा घेतलाय की संदर्भ सूचीबद्दल जी समीक्षकांनी जहरी टीका केलेली आहे त्याच्या संदर्भात घडलेल्या घटनांचंच आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय. आणि DC आहेर यांनी ही जी संदर्भ सूचीच्या संदर्भामध्ये जे स्पष्टीकरण इंग्लिशमध्ये ताबडतोब लिहून ज्या मासिकामध्ये टीका आली होती त्याच मासिकेमध्ये 1 वर्षानंतर त्याला उत्तर देऊन आव्हान दिलेलं होतं. आता DC आहेर यांचं नेमकं काय याला उत्तर होतं हे आपण पाहू. कारण समीक्षकांनी काय म्हटलं, समीक्षकांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची संदर्भ सूची दिलेली नाही, त्यामुळे या ग्रंथात जे दिलेलं आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कोणती नेमकी आणि अधिकृत धर्मग्रंथातली भूमिका कोणती याचा हे समजण्यासाठी काहीही म्हणजे साधन नाही असं त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि या ग्रंथाला बुद्ध आणि त्यांचा धम्म असे नाव देता आंबेडकर आणि त्यांचा धम्म असे नाव दिलं पाहिजे अशी समीक्षकांनी टीका केलेली आहे. याला DC आहेर यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण आता पाहूया. जिथून डॉक्टर आंबेडकरांनी भगवान बुद्धाची शिकवण घेतलेली आहे, डॉक्टर आंबेडकरांनी त्या स्तोत्राचा उल्लेख केलेला नव्हता, म्हणून वाचकांनी हे समजण्यासाठी स्वतःला असमर्थ असल्याचे महसूस केले की लेखक कुठे भगवान बुद्धाचा संदर्भ देतो तो कुठे स्वतःची भूमिका मांडतात. या कमतरतेला
पूज्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी पूर्ण केलेले आहे। म्हणजे समीक्षकांनी जी टीका केलेली आहे त्या टीकेचं जे उत्तर आहे किंवा ती जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी केलेलं आहे, असं DC आहिर यांच्या फॉरवर्डमधलं हे पहिलं वाक्य स्पष्टीकरणात्मक आहे। पुढे म्हटलेलं आहे की त्यांनी 1960 साली म्हणजे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा 1960 साली अनुवाद केला। हा हिंदी अनुवाद करताना त्यांनी तळटीपाही दिलेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी खूप परिश्रमही घेतलेले आहेत। आंबेडकरांद्वारे भगवान बुद्धांच्या शिकवणीचे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी 464 स्त्रोत शोधून काढलेले आहेत। या 464 स्त्रोतमध्ये अश्वघोषाचे बुद्धचरित्र याचे 90 स्त्रोत आहेत, अंगुत्तर निकायामधले 28, दिग निकायामधले 27, मच्छिम निकायामधले 41, संयुक्त निकायामधले 22, खुद्दक निकायामधले 232, धम्मपदामधले 210 आणि इतर ग्रंथामधील 22, धम्मपद टीकामधले 5, विनय पिटकामधले 19 असे एकूण 464 स्त्रोत हे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी शोधून काढलेले आहेत। या संदर्भानुसार DC आहिर म्हणतात की या संदर्भानुसार भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती पर्यंतचे जीवनचरित्र, त्यांचे महाभिनिष्क्रमण सोडून बहुतांशी अश्वघोषाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिली गेलेली संस्कृत रचना बुद्ध चरित्रावर आधारित आहे। असे असले तरी भगवान बुद्धाच्या धम्मजीवनाचा आधार हे पाली स्त्रोत आहे। अशा प्रकारे भगवान बुद्धांची शिकवण सुद्धा बहुतांशी पाली त्रिपिटकातूनच घेतलेली आहे। काही ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा पाली टीका आणि मिलिंद प्रश्न यांची सुद्धा मदत घेतलेली आहे। जिथपर्यंत महायान सूत्रांची गोष्ट आहे तर त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केवळ सुबुती आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये संपन्न झालेल्या संवादाचे केलेला आहे, जे बोधिसत्वाच्या पारमितांच्या संबंधात आहे आणि परफेक्शन ऑफ विजडम इन 25,000 लाईन्स मध्ये याचा संदर्भ आपल्याला मिळतो। पुढे DC आहिर म्हणतात की बौद्ध धर्म हा मूलतः एक जीवन पद्धती आहे आणि भगवान बुद्धांच्या निवडलेल्या ग्रंथांचा सुविदित संग्रह धम्मपद त्या कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वोत्तम दिग्दर्शक आहे, ज्या बौद्ध जीवन पद्धतीवर चालायला जाऊ पाहतोय। एका प्रशंसकाच्या अनुसार जेव्हा कोणती व्यक्ती परामर्शासाठी जीवनाचे अनेक कष्टांच्या निवारणासाठी अथवा पैनी अंतर्दृष्टी आणि आनंदाच्या संदेशासाठी या पदांकडे विन्मुख झाला तर तो कधी वाया जात नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा हेच विचार होते। हे महत्त्वाचे आहे की बौद्ध जीवन पद्धतीवाला अंश सर्वच्या सर्व धम्मपदावर आधारित आहे। इथे त्यांनी धम्मपदाचे 184 निवडलेल्या पदांना त्यांची प्रासंगिकता आणि महत्त्व ध्यानात ठेवून 12 शीर्षकामध्ये नवीन क्रम देऊन प्रस्तुत केलेलं आहे। म्हणजे DC आहिर यांनी आपल्या फॉरवर्डमध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणाला डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी जो अनुवाद करून त्या अनुवादाबरोबर जी संदर्भ सूची दिलेली आहे त्या संदर्भ सूचीचा आधार घेऊन स्पष्ट केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे या ग्रंथासाठी अधिकृतपणे बौद्ध साहित्यातील ग्रंथातूनच सर्व घेतलेलं आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे आणि या संदर्भ सूचीच्या संदर्भामध्ये समीक्षकांनी जो प्रश्न निर्माण केलेला होता किंवा जी टीका केलेली होती या टीकेचा अभ्यास करून त्याला उत्तर देण्यासाठी किंवा ही नवीन संदर्भ सूची बनवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया किंवा त्यांनी नेमका काय प्रयत्न केलेला आहे त्याचा थोडक्यामध्ये आपण अभ्यास करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये संदर्भ सूची नसल्याची टीका झाली। याची दखल घेऊन डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, वसंत मून आणि पेन्सिल्वानियाच्या श्रीमती ॲडेला एम फिस्के यांनी या ग्रंथाच्या संदर्भ सूची निर्मिती संदर्भामध्ये काम केलेलं आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ऐतिहासिक जो धम्मग्रंथ आपल्या भावी पिढ्यांच्या प्रवासासाठी जो दिलेला आहे
या धम्मग्रंथाच्या संदर्भ सूचीच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला, त्या संदर्भ सूचीवरती जर प्रथम कुणी अभ्यास केला असेल तर फॉरवर्डच्या दृष्टिकोनातून आपण DC आयर यांनी प्रथम त्याला उत्तर दिलेलं आहे। या ग्रंथाची जी या संदर्भ सूची आहे ती संपूर्ण संदर्भ सूची निर्माण करण्याचं जे काम प्रथम केलं ते कुणी केलेलं आहे त्या संदर्भात तर डॉक्टर भदंत आनंद कौसल्या यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती निर्माण केलेली आहे त्या समितीने या संदर्भामध्ये काम केलेलं आहे। याबरोबर वसंत मून साहेबांनी याबरोबर काम केलेलं आहे आणि पेन्सिल्वानियाच्या आडेले एम फिस्के यांनी या ग्रंथाची संदर्भ सूची अशा चार घटकांनी याच्यावरती काम केलेलं आहे। प्रथम आपण थोडक्यामध्ये की डॉक्टर भदंत आनंद कौसल्या या ग्रंथाच्या संदर्भ सूचीमध्ये जे काम केलेलं आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया। डॉक्टर भदंत आनंद कौसल्या 1960 साली त्यांनी ग्रंथाच्या हिंदी अनुवादाबरोबरच म्हणजे 57 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला होता आणि 57 साली ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्यांना एक कॉपी देण्यात आले आणि त्यांनी 1960 सालापर्यंत पूर्णपणे ग्रंथाचं हिंदी अनुवाद केला होता आणि हिंदी अनुवाद करता करताच त्यांनी संदर्भ सूचीचंही काम केलेलं होतं। त्याची माहिती की 1960 साली त्यांनी ग्रंथाच्या हिंदी अनुवादाबरोबर संदर्भ सूचीही निर्माण केली। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या मूळ इंग्रजी ग्रंथाचा हिंदी अनुवाद जो केलेला आहे त्या हिंदी अनुवादाचा ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 1961 साली प्रकाशित केला। या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करताना त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भाची यादी ग्रंथाच्या प्रत्येक भागाच्या शेवटी त्यांनी तयार करून छापलेली आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण असं आहे की ही जी यादी आहे ही फक्त हिंदी प्रकाशनापुरतीच मर्यादित राहिलेली आहे। ही संदर्भ सूची जी डॉक्टर भदंत आनंद कौसल्या यांनी तयार केली ती मराठी आवृत्तीबरोबर छापली गेलेली नाही किंवा इंग्रजी आवृत्तीबरोबर पण छापली गेलेली नाही। त्यानंतर धर्मग्रंथाला संदर्भ सूची असावी की नसावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर डॉक्टर भदंत आनंद कौसल्या यांनी सुंदर दिलेलं आहे। त्यांनी या ग्रंथासाठी जे नम्र निवेदन केलं होतं त्या नम्र निवेदनामध्ये या मुद्द्यावरती खूप सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे की धर्मग्रंथासाठी संदर्भ सूची असण्याची आवश्यकता असते की नसते हे त्यांच्या शब्दात मी जसंच्या तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। डॉक्टर भदंत आनंद कौसल्या म्हणतात हिंदीमध्ये आहे जसच्या तसं कि इस ग्रंथ की जिस मानने योग्य कमी की ओर अनेक मित्रों ने ध्यान आकर्षित किया है कि यह है कि यदि मूल ग्रंथ में उन सभी स्थलों के संकेत या प्रतीक भी दिए गए होते तो जिनसे यह सारी सामग्री चयन की गई है तो वह अच्छा होता। जिन डॉक्टर अंबेडकर ने अपने अन्य ग्रंथों में अपने हर कथन के समर्थन में इतनी पाद टिप्पणियां दी है उन्होंने अपने इस ग्रंथ को किसी एक भी पाद टिप्पणियां या संकेत द्वारा बोझल नहीं बनाया है। ऐसा स्पष्ट है कि उन्होंने ये जानबूझकर नहीं किया है। पाद टिप्पणियों का भी अपना मूल्य है किंतु जिन पाठकों को ध्यान में रखकर यह पुस्तक लिखी गई है उनके लिए डॉक्टर अंबेडकर का लेख नहीं इतना बड़ा प्रमाण है फिर किसी अन्य प्रमाण की अपेक्षा रही नहीं जाती। यदि तुलसीदास का रामचरितमानस बिना किसी एक भी प्रमाण या पाद टिप्पणी के उत्तर भारत के घर घर में पढ़ा जा सकता है तो डॉक्टर अंबेडकर द्वारा लिखित इस भगवान बुद्ध और उनका धर्म को भी कौन भारतीय बौद्धों का एक सम्मानित ग्रंथ होने से रोक सकता है। तो भी अधिक जिज्ञासु पाठकों के लिए ग्रंथ की उपादेयता बढ़ाने की दृष्टि से अनुवादक से अपने इस अनुवाद में बौद्ध वाङ्मय के उन सब सूत्रों के प्रतीक दे दिए हैं जहां जहां से डॉक्टर अंबेडकर ने स्पष्ट ही अपनी सामग्री जुटाई है। डॉक्टर भदंत आनंद कौसल्या यांचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की कोणत्याही धर्मग्रंथाला त्याच्या संदर्भ सूचीची किंवा तळटीपांची आवश्यकता नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी
ज्या आपल्या अनुयायांना समोर ठेवून ग्रंथ लिहिलेला आहे त्यांच्यासाठी बाबासाहेब हेच प्रमाण आहेत आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती हे विश्वास ठेवणार आहेत आणि हे सामान्य लोक आहेत, त्यांचा या संदर्भ सूची किंवा तळटिपेशी काहीही संबंध नाही। आणि पुढे म्हणतात की असंच जर ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर भारतामध्ये तुलसीचं रामचरितमानस आहे, हा जो मोठा ग्रंथ आहे याला कुठे संदर्भ सूची आहे, याला कुठे तळटिपा दिलेल्या आहेत। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो ग्रंथ आहे आणि हा धर्मग्रंथ आहे आणि याला धर्मग्रंथापासून रोखण्याचं कोणीही धाडस करू शकत नाही। खूप सुंदर स्पष्टीकरण भदंत आनंद कौसल्यायन यांनी दिलेलं आहे। पुढे ते स्पष्टीकरण देतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची भूमिका या ग्रंथात कोणती आणि धर्मग्रंथाची भूमिका कोणती असा जो प्रश्न निर्माण केलेला आहे त्याच्या स्पष्टीकरणात्मक डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन म्हणतात की बाबासाहेबांनी जी स्वतःची मते समाविष्ट केली आहे त्याचे समर्थन करतात आणि आनंदजी म्हणतात कि कहीं कहीं उन्होंने विषय को स्पष्ट करने के लिए अपनी ओर से भी कोई बात जोड़ दी है, किंतु कहीं एक भी जगह ऐसी बात नहीं जहां धर्म का अपघात हुआ है। ऐसे स्थलों को भी कम नहीं जहां डॉक्टर आंबेडकर ने अपना स्वतंत्र मत व्यक्त किया है। वे सभी कथन मान्य हो या न हो, किंतु एक भी ऐसा नहीं जो गंभीरतापूर्वक विचारणे करणे योग्य न हो। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतःची काही मांडलेली आहे ज्या ज्या ठिकाणी भूमिका तीही अतिशय गंभीरपूर्वक मांडली आहे, परंतु ती मांडताना बौद्ध धम्माच्या कुठल्याही तत्वाला कुठल्याही प्रकारची इजा किंवा अपघात होऊ नये याची परिपूर्ण काळजी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्याचं डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन म्हणतात। आणि शेवटी भदंत आनंद कौसल्यायन काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे धम्मदीक्षेचा जो कार्यक्रम 14 ऑक्टोबर 1956 ला झाला हे महान कार्य आहे, पण त्याच्याही पेक्षा महान कार्य ह्या ग्रंथ निर्मितीचं आहे असं डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन म्हणतात। ते म्हणतात की अपने लाखों अनुयायी सहित बोधिसत्व चरित डॉक्टर भीमराव अंबेडकर ने जब नागपुर में धम्म दीक्षा ग्रहण की थी तो महापंडित राहुल सांकृत्यायन ने कहा था कि अंबेडकर ने भारत में नए सिरे से बौद्ध धर्म का एक ऐसा खंभा गाड़ दिया है कि जैसे कोई नहीं हिला सकता। बौद्ध धर्म और बौद्ध समाज के पक्ष में जितना महान कार्य नागपुर की वह दीक्षा थी उतना ही बल्कि उससे भी अधिक महत्वपूर्ण कार्य था डॉक्टर भीमराव की पुण्य लेखनी से इस ग्रंथ रत्न की रचना करके किया है। मुळे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायांचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। आता पुढचं जे काम केलेलं आहे ती महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती जी आहे या समितीच्या वतीने जी पुस्तिका आहे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित केलेले आहे। त्यातील 11वा खंड द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ आहे। या ग्रंथाच्या संदर्भ सूचीची पुरवणी पुस्तिका समितीने प्रकाशित केली आहे। ही पुस्तिका एकूण 47 पानाची आहे। या पुरवणी पुस्तिकेचे शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम नंबर 11 सप्लिमेंट पाली अँड अदर सोर्सेस ऑफ द बुद्धा अँड हिज धम्मा विथ एन इंडेक्स। हे जे मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करत आहे की जो महाराष्ट्र सरकारने जो खंड प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो 11वा खंड आहे या 11वा खंडामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि 11व्या खंडाला ही जी पुरवणी आहे ही पुरवणी म्हणून ही छोटीशी 47 पानाची जी पुस्तिका आहे ही 47 पानाची पुस्तिका छापलेली आहे आणि हा जो पुरवणीचा विषय संदर्भ सूचीचा विषय आहे तो या पुरवणीच्या आधारेच आपण करतोय। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या संदर्भ सूचीची ज्यांना माहिती हवे असेल त्यांनी महाराष्ट्र सरकारने जी 11व्या खंडाला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा जो 11वा खंड आहे त्या 11व्या खंडाची ही जी पुरवणी आहे ही पुरवणी या ग्रंथाच्या संदर्भ सूचीच्या संदर्भामध्ये आहे। डॉक्टर वसंत मोन यांनी ही सूची तयार केलेली आहे किंवा हे पुस्तक तयार केलेलं
आहे त्या आपण प्रत्येकाने याचा जरूर फायदा घ्यावा। त्यानंतर ही जी चरित्र साधने प्रकाशन समिती आहे, या प्रकाशन समिती स्थापन झालेल्याचे सर्व प्रथम जे सचिव होते ते वसंत मून होते आणि त्यांनी ही तयार केली। या पुरवणी पुस्तकातील सोर्सेस अँड इंडेक्स हे भदंत आनंद कौशल्या यांनी तयार केलेले होते, परंतु या सर्व संदर्भाचे व्हेरिफिकेशन म्हणजे भदंत आनंद कौशल्या यांनी जी संदर्भ सूची तयार केली होती ही संदर्भ सूची बरोबर आहे की नाही त्याचा प्रत्येक संदर्भ जो आहे तो पुन्हा वसंत मून यांनी याचा परिपूर्ण अभ्यास करून त्याचं करेक्शन म्हणजे ते करेक्ट आहेत की नाहीत आणि त्याचं कन्फर्मेशन आहे हे संपूर्ण कन्फर्मेशन केल्यानंतरच त्यांनी ही पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे। त्यानंतर म्हणजे पहिलं DC आहेर आहे, दुसरे डॉक्टर भदंत आनंद कौशल्या आहेत, त्यानंतर चरित्र साधने प्रकाशन समिती आहेत, वसंत मून आहेत आणि पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये श्रीमती अडेले एम पिस्के यांनी त्यांच्या मास्टर ऑफ आर्ट्स पदवीसाठी या विषयावर सविस्तर अभ्यास करून प्रबंध लिहिलेला आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मासाठी वापरलेले बुद्धिस्ट स्क्रिप्चर या शीर्षका अंतर्गत त्यांनी आपल्या पदवीसाठी प्रबंध सुद्धा सादर केलेला आहे आणि त्यांनी जी टिपणं बनवलेली आहेत किंवा त्यांनी जो चार्ट बनवलेला आहे संपूर्ण की प्रत्येक जो खंड आहे त्या खंडातला प्रत्येक भाग आहे त्या आणि त्या खंडात भागात आणि कुठल्या पानावरती जे जे घेतलेलं आहे ते कुठून कुठून घेतलेले आहे याचे चार्ट सुद्धा या पुरवणी पुस्तकेमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे ज्यांना या ग्रंथाच्या पुरवणी संदर्भ सूचीच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा आहे त्यांनी 11व्या खंडाची पुरवणी आहे ती पुरवणी पुस्तिकेचा अभ्यास केला की तुम्हाला ही संपूर्ण माहिती अपडेट मिळेल। त्यानंतर एकूण संदर्भ किती आहेत तर जे वसंत मून यांनी अभ्यास केलेला आहे, डॉक्टर भदंत आनंद कौशल्या यांनी अभ्यास केलेला आहे, अडेले एम पिस्के यांनी अभ्यास केलेला आहे, या संपूर्ण अभ्यास केल्यानंतर एकंदर किती होतात याच्या संदर्भामध्ये द बुद्धा अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद केलेले इंजिनियर VT पाटील यांनी या ग्रंथामध्ये अनुवादकाचे 2 शब्द लिहिलेले आहेत। त्यामध्ये मूळ इंग्रजी ग्रंथाच्या संदर्भ सूचीबाबत पुढील प्रमाणे माहिती दिलेली आहे। ते लिहितात की बाबासाहेबांनी बौद्ध वाङ्मयातून संदर्भ घेऊन आपला अनमोल ग्रंथ आम्हास दिला। काही संदर्भ पूज्य भदंत आनंद कौशल्या यांनी बौद्ध वाङ्मयातून शोधून काढलेले आहेत। वसंत मून यांनीही लेखन व भाषणे खंड 11ची पुरवणी काढून त्यात उरलेले संदर्भ देखील शोधून काढलेले आहेत। असे एकूण 692 संदर्भ आहेत। वाचकांच्या हे लक्षात येईल की सागरासारख्या अगाध अशा बौद्ध वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास करताना बाबासाहेबांनी किती कष्ट उपसले असतील। त्यामुळे आपण जो मुद्दा पाहिला की कोणी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाच्या संदर्भ सूची संदर्भात काम केलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये थोडक्यामध्ये तुमच्या समोर मी माहिती ठेवलेली आहे। आता या ग्रंथामध्ये जी संदर्भ सूची आहे त्या संदर्भ सूचीच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की जे एकंदरी जे संदर्भ आहे त्याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये की नेमके कुठले कुठले ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले आहे त्याची थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देतो आणि त्याचं नंतर डिटेल ही तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण हा संशोधनात्मक विषय आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरती संदर्भ सूची नाही म्हणून जी जहरी टीका करण्यात आलेली आहे त्याच्या स्पष्टीकरणासाठी आणि त्याची माहिती संपूर्ण अनुयायांना मिळण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। त्यामुळे कुठले सोर्सेस आहेत हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं नावच आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, द बुद्धा अँड हिज धम्मा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांचं यामध्ये काही नाही। संदर्भ सूचीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच्या सर्व साहित्य आहे हे बौद्ध साहित्यात उपलब्ध असणाऱ्या ज्या सगळ्या ग्रंथात आहे त्या ग्रंथातूनच घेतलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरची जी टीका आहे त्या टीकेला काहीही अर्थ राहणार नाही। पण हे आपल्याला केव्हा लक्षात येईल तर संदर्भ सूचीचा अभ्यास केल्यानंतर हे आपल्या लक्षात येईल की सर्वच्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी जे घेतलेलं आहे साहित्य ते बौद्ध साहित्यामधूनच घेतलेलं आहे, बौद्ध ग्रंथामधूनच घेतलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं सोर्सेस आपण म्हणतोय की बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथासाठी जे साहित्य घेतले त्या साहित्य प्रामुख्याने
त्रिपिटकामधून जास्तीत जास्त म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटकातून जास्तीत जास्त बहुतांशी साहित्य त्रिपिटकामधून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. त्रिपिटक हे स्थविरवाद्यांचं आहे. तसेच महायानाचे जे ग्रंथ आहेत किंवा महायानाची सूत्र आहेत, तर महायानी सूत्रामधूनही बाबासाहेब आंबेडकरांनी काही संदर्भ घेतलेले आहेत. अनधिकृत बौद्ध साहित्य म्हणजे अनधिकृत बौद्ध साहित्यामधून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्याचं उदाहरण दिले बुद्ध घोषाचं जे अश्वघोषाचं जे बुद्ध चरित्र आहे हे अनधिकृत बौद्ध साहित्य याला म्हटलेलं आहे. तर अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रामधून बाबासाहेब आंबेडकरांनी बराचसा भाग आपल्या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. मिलिंद प्रश्नाचा संदर्भ बाबासाहेबांनी घेतलेला आहे. चिनी धम्मपदात म्हणजे धम्मपदाचं जे या ग्रंथात आलेलं आहे ते चिनी धम्मपदाच्या भाषांतरामधून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. प्रेयर टू बुद्धा यातून काही घेतलेलं आहे. या ग्रंथातून जे साहित्य घेतलं आहे त्यातील बहुतेक साहित्य हे अधिकृत बौद्ध साहित्यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले आहेत. तसेच बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची स्पष्टीकरणे आणि काही साहित्याबाबत बाबासाहेबांची स्वतःची स्पष्टीकरणं सुद्धा यामध्ये आहेत. संप्रदायातील साहित्य आहे. ग्रंथातील जो मजकूर आहे तो थेरवाद, सर्वस्तिवाद, महायान संप्रदायामधून घेतलेला आहे. म्हणजे जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांना ज्या संप्रदायांच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे योग्य वाटलं ते सर्व योग्य आणि जे मूळ बुद्धाचं वाटलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर बुद्धाच्या जीवनातील कथा म्हणजे दुसऱ्या टप्प्यात बाबासाहेबांनी जे साहित्य घेतलं आहे ते म्हणजे बुद्धाच्या जीवनातील कथा घेतलेल्या आहेत की त्या बुद्धाच्या प्रात्यक्षिक जीवनामध्ये घडलेल्या कथा आहेत. त्यामुळे ही जी प्रमुख आहे की बाबा त्रिपिटकामधून घेतलेलं आहे, महायानामधून घेतलेलं आहे, सर्वस्तिवादामधून घेतलेलं आहे, मिलिंद प्रश्नांच्या मधून घेतलेलं आहे, चिनी भाषेतलं जे धम्मपद आहे यामधून घेतलेलं आहे. म्हणजे प्रमुख साहित्य जे आहे ते या ग्रंथातून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे असं आपण छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ती संदर्भ सूची जाहीर केलेली आहे. डॉक्टर भदंत आनंद कौशल्या यांनी ती जाहीर केलेली आहे. आणि कुठल्या ग्रंथातून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे, कुठल्या पानावरून घेतलेलं आहे, कुठल्या सूत्रातून घेतलेलं आहे याची सविस्तर डिटेलमध्ये संदर्भ सूची आज आपल्याकडे या विद्वानांच्या माध्यमातून अधिकृतपणे उपलब्ध आहे. त्या आधारे आपण म्हणू शकतो. आता वसंत मोन यांनी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी खंड प्रकाशित केलेले होते आणि त्या खंडात 11व्या खंडाची जी पुरवणी प्रकाशित केलेली आहे आणि या पुरवणीमध्ये त्यांनी जे फॉरवर्ड लिहिलेलं आहे त्या फॉरवर्डमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाच्या संदर्भ सूचीच्या संदर्भामधले फॉरवर्डमध्ये संक्षिप्तपणे सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती माहिती मी तुमच्या समोर थोडक्यात सादर करणार आहे. ही पुरवणी इंग्रजीमध्ये आहे आणि त्यांनी फॉरवर्ड पण इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. छोटंसंच फॉरवर्ड आहे. त्याच्यातले जे मुद्दे आहे आपल्या लक्षात यावे म्हणून जसेच्या तसे तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा आहे की डिड नॉट इंडिकेट सोर्सेस फ्रॉम द ओरिजिनल स्क्रिप्चर. हा पहिला मुद्दा आहे. यामध्ये वसंत मोन इन हिज फॉरवर्ड टू सप्लिमेंट ऑफ वॉल्यूम नंबर 11 सेज द बुक was received by Ambedkarite Buddhists with great enthusiasm and devotion, but the traditional Buddhist world could not readily accept the theories and interpretation of Buddhism propounded Dr. Babasaheb Ambedkar. One of the arguments of critics was that the book did not indicate the sources from the original Buddhist scripture and hence it lacks authenticity. The People's Education Society thereafter released 4 editions, but no efforts were made to incorporate the original sources from which Dr. Ambedkar had taken the references and based his theories. म्हणजे समीक्षकांनी काय टीका केलेली आहे आणि यांच्यापर्यंत ती कशा पद्धतीने माहिती आलेली आहे की परंपरागत लोकांनी यावरती टीका केलेली आहे, ही माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे. पुढे म्हणतात की व्हेरीफाईड रेफरन्सेस ऑफ डॉक्टर कौशल्यान म्हणजे डॉक्टर कौशल्यानजी जे रेफरन्सेस दिले होते त्या रेफरन्सेसचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्या व्हेरीफाय केलेल्या आहेत. त्याबद्दल ते म्हणतात वसंत मून इन इज फॉरवर्ड टू सप्लिमेंटरी ऑफ 11 सेज आय हॅड थॉट of incorporating the sources from the Pali text which Dr. Kausalyan had included in the Hindi version. In addition, an index to the book was necessity. Accordingly, I worked for about 6 months
On this project, all references in Dr. Kausalyan's translations were verified from the English translation published by the Polytech Society and other publishers in London. म्हणजे डॉक्टर कौसल्यान यांनी जी संदर्भ सूची निर्माण केलेली होती, या संदर्भ सूचीचे व्हेरिफिकेशनचा मी 6 महिने अभ्यास केलेला आहे आणि सर्व संदर्भाचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे. बुद्ध चरित्र रेफरन्स व्हेरीफाईड. रेफरन्स फ्रॉम बुद्ध चरित्र वेअर व्हेरीफाईड फ्रॉम सूर्यनारायण चौधरी हिंदी ट्रान्सलेशन. म्हणजे सूर्यनारायण चौधरींचं जे बुद्ध चरित्राचं पुस्तक आहे त्यातून बुद्धाच्या चरित्राच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ घेतलेत आणि डॉक्टर मदन आनंद कौसल्यान ते संदर्भ दिलेले आहेत. यांचं व्हेरिफिकेशन केलं की ते बरोबर आहे का नाही. त्यानंतर धम्मपदाचा रेफरन्स जो आहे तो प्रोफेसर के.एन. भगवती यांच्या पुस्तकामध्ये मी चेक करून पाहिलेला आहे आणि हे सर्व संदर्भाची चेक केल्यानंतर मग म्हणतात की बारिंग फ्यू इनसिग्निफिकंट एरर्स मोस्ट ऑफ द रेफरन्सेस वेअर फाउंड करेक्ट. म्हणजे डॉक्टर मदन आनंद कौसल्यान यांनी जे संदर्भ सूची बनवलेली आहे ती पूर्णपणे एक्झॅक्टली करेक्ट असण्याची, बरोबर असल्याचे ते सांगतात. त्यामुळे पुढे ते म्हणतात की कौसल्यान्स ऑल रेफरन्सेस फ्रॉम कॅनॉनिकल लिटरेचर्स. म्हणजे अधिकृत बौद्ध साहित्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुतांशी संदर्भ जे आहेत ते अधिकृत बौद्ध साहित्यातूनच घेतलेले आहेत. त्यानंतर I also tried to search sources of other remaining portions which Dr. Kausalyan had left. म्हणजे डॉक्टर मदन आनंद कौसल्यान यांच्याकडून जर जे काही संदर्भ घेण्याचे राहिले गेलेले आहेत ते शोधण्याचा मी प्रयत्न करून त्यामध्ये भर घालण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 2 एक्झाम्पल देतात की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो 2 ग्रंथाचा संदर्भ आहे की 2 ग्रंथाचा जो संदर्भ आहे तो नॉन कॅनॉनिकल म्हणजे अनधिकृत बौद्ध साहित्यातून घेतलेलं जे साहित्य आहे त्याला नॉन कॅनॉनिकल म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण जे आहे ते गुरुवर्य केळुस्कर गुरुजींचं आणि दुसरं उदाहरण जे दिलेलं आहे ते धर्मानंद कोसंबी यांचं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण मी जसंच्या तसं तुमच्या समोर ठेवतो. टू मेन्शन हिअर बट 2 एक्झाम्पल्स. फर्स्टली लेट मी मेन्शन द नेम कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, फॉर्मर प्रिन्सिपल विल्सन हायस्कूल बॉम्बे, who had published a biography of Bhagwan Gautam Buddha in Marathi in 1898, a copy of which he personally presented to young Bhimrao Ramji Ambedkar on his success in the matriculation examination of the University of Bombay in 907. In Keluskar's book, which undoubtedly influenced Ambedkar, we find references to disputes on the water of the Rohini river and Siddhartha Gautama's intervention to avert outbreak of hostilities between the Sakyas and Kolyas. म्हणजे केळुस्कर गुरुजींनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचं चरित्र मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर जे सप्रेम भेट दिलेलं होतं आणि ते पुस्तक वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे वळल्याचं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे. त्या ज्या पहिलं जे चरित्र त्यांनी वाचलं त्या चरित्रामध्ये संदर्भ सुद्धा केळुस्कर गुरुजींचा हाच आहे की रोहिणीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे आणि तेच संघर्षाचं कारण बुद्धाच्या प्रवज्जेचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो संदर्भ आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इथून बुद्धाकडे वळाले या पुस्तकावरून. त्यानंतर दुसरा जो संदर्भ सांगितलेला आहे तो धर्मानंद कोसंबी. धर्मानंद कोसंबींनी सुद्धा की तथागतांची जी प्रवज्जा झालेली आहे ते प्रवज्जा होण्याचं कारण सुद्धा रोहिणीचा पाण्याचा संघर्षच सांगितलेला आहे. पण 3 कारणाची म्हणजे रोगी माणूस मृत माणूस पाहून जे प्रवज्जा झाली हे नसून केळुस्कर गुरुजींचा संदर्भ आणि धर्मानंद कोसंबीचा संदर्भ हा एकच असल्याचं लक्षात येतं. त्याबद्दल वसंत मुनी यांनी आपल्या फॉरवर्डमध्ये लिहिलेलं आहे. ए मेन्शन मस्ट बी मेड बाय प्रोफेसर धर्मानंद कोसंबी whose name is familiar in Maharashtra. He had devoted his whole life to scholarship of Buddhist studies. The study of Pali in Pune and Bombay universities was started with his efforts.
Under his guidance and teachership, Buddhist studies flourished and several scholars in Pali came to fore. Beside his scholarly editing of Vishuddhimagga and Vishuddhimagga Deepika in Pali, his book on Buddhism in Marathi are very popular. They reveal his analytical aptitude and scholarly approach towards Buddhist studies. In his critical biography of Buddha's life published in 1940, he was probably one of the few Indian scholars who questioned the rationale behind the story of Gautama's enunciation narrated in Mahabhinishkraman Sutta. In his book, he said, three reasons appear evident which had Gautama leave his palace and become a recluse. First, people were quarreling. He hesitated to bear arms. Second, when he saw people quarreling, fear crept into his mind. Third, he found the whole world empty. He could not find a place for shelter. Abased by these quarrels, he decided to become a sannyasi. Explaining these reasons from the Attadanda Sutta, Professor Kosambi further narrates how the Shakyas and Koliyas were quarreling over the water of Rohini river. He says, once the armies of Shakyas and Koliyas gathered near the Rohini river to fight, but the Buddha reached there and intervened and recited the Attadanda Sutta decrying conflict and the use of force. He thus suggests that this event occurred before his enlightenment. This is described in Kunal Jatak and Jatak Attakatha at several places. He quotes Pabajja and Mahakaccha Sutta also to support this theory. The traditional belief that Siddhartha left his palace with Channa in the midnight without consulting his parents or intimating his wife is also questioned by Professor Kosambi. He cites Aryapariya Sena Sutta to show that his parents were present when he cut his hair to become a sannyasi. After analyzing all the causes which resulted in Gautama's renunciation, he concludes that the frequent quarrels between Shakyas and Koliyas were responsible for his leaving home in search of finding the way for peace. Besides, on this theory, Professor Dharmananda wrote a play entitled to Bodhisattva and published in 1949. I had read this play in 1962 and was surprised to find identical similarity. The story of the play and the one told by Dr. Ambedkar. I have tried to supplement Dr. Anand Kausalya and sources with information I have found in the scriptures and elsewhere. I have also tried to prepare an index and exhaustive as possible. I am keenly conscious of the little work done by me and the vast unknown. Further efforts for the explorations on this subject are left to genuine scholars from whom suggestions are welcome. म्हणजे वसंत पून यांनी इंग्लिशमध्ये जे फॉरवर्ड लिहिलेलं आहे, या फॉरवर्डमध्ये केळुस्कर गुरुजींचं बुद्धचरित्र आहे आणि धर्मानंद कोसंबी यांचं बोधिसत्व हे नाटक आहे. त्यानंतर अत्तदंड सुत्त आहे आणि महासच्च सुत्त यामध्ये जी स्पष्टीकरण दिलेली आहे त्या स्पष्टीकरणाच्या आधारे धर्मानंद कोसंबी यांनी सिद्ध केलेलं आहे की तथागतांची प्रवज्जा जी झालेली आहे किंवा जे महाभिनिष्क्रमण आहे ते जे आहे ते तीन प्रसंग न बघता याला साक्य आणि कोली यांच्या मधला रोहिणीच्या पाण्याचा संघर्ष हा जबाबदार आहे आणि याच कारणाच्या माध्यमातून तथागतांची प्रवज्जा झालेली आहे आणि हाच प्रसंग जो आहे किंवा हीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी रोहिणीच्या पाण्याच्या संघर्षावरून शाक्य आणि कोलीय यांचा जो रोहिणीच्या पाण्यावरून हा संघर्ष झालेला आहे, तर हा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसंग घेऊन हा प्रसंग बुद्धाच्या प्रवज्जेला कारणीभूत ठरल्याचे म्हटलेलं आहे. त्याचा आधार धर्मानंद कोसंबी आहे, त्याचा आधार केळुस्कर गुरुजींचं आहे आणि अत्तदंड सुत्त आणि अनेक संदर्भ धर्मानंद कोसंबी यांनी दिलेले आहेत. त्यामुळे हे मी जे तुमच्या समोर इंग्रजीमध्ये वाचून फॉरवर्ड दाखवलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि याचा संदर्भ तुम्हाला 11व्या खंडाची जी पुरवणी आहे त्या पुरवणीमध्ये हे आहे ते मी जसंच्या तसं तुमच्या समोर वाचून दाखवलेलं आहे। आता आपण जी प्रत्येक खंडाला जी संदर्भ सूची बनवलेली आहे ती संदर्भ सूची नेमकी कशा पद्धतीने बनवलेली आहे ती मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे। कारण प्रत्येक जो खंड बनलेला आहे, एकूण ग्रंथाचे 8 खंड आहेत आणि त्यातला प्रत्येक भाग आहे, तर या 8 खंडाचा आणि प्रत्येक भाग जो बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून कुठून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्ट त्याचा संदर्भ भदंत आनंद कौशल्या यांनी जो बनवलेला आहे तो मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये पहिला खंड आहे कि सिद्धार्थ गौतम किस प्रकार बोधिसत्व बनते। हिंदी मध्ये ही सूची बनवली आहे सर्वात प्रथम। जन्म से प्रवज्जा, तर जन्म से प्रवज्जा म्हणजे जन्मापासून ते प्रवज्जेपर्यंतच्या घटना घडत गेलेल्या आहेत या संपूर्ण हे जे संदर्भ आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतलेले आहे। त्याच्यातला पहिला संदर्भ अंगुत्तर निकाय, त्यानंतर मध्यम निकाय, त्यानंतर चूल दुःख खंड सुत्त म्हणजे अट्टकथामधून घेतलेला आहे, त्यानंतर जातक निदान अट्टकथा आहे, त्यानंतर बुद्ध चरित्र अश्वघोषाचं जे बुद्ध चरित्र आहे यातून घेतलेला आहे। एकूण अश्वघोषाच्या बुद्ध चरित्राचे सर्ग किती आहेत तर 1 पासून 49 पर्यंत आणि 89 पर्यंत म्हणजे एकूण 90 सर्ग अश्वघोषाचे बुद्ध चरित्राचे पहिल्या खंडामध्ये आणि जन्म से प्रवज्जातक याच्यासाठी वापरलेले आहेत। त्यानंतर जातक निदान अट्टकथा आहेत, अंगुत्तर निकायाचं सूत्र आहे 1217 असं सूत्र आहे, मध्यम निकाय चूल दुःख खंड सुत्त की अट्टकथा, त्यानंतर पाली परंपरा के अनुसार बद्धकच्चना यशोधरा सुप्रबुद्ध शाक्य की कन्या म्हणजे यशोधराचा जो संदर्भ आहे आणि तिची जी नाव मूळ नाव बद्धकच्चना आहे किंवा तिची जी वेगवेगळी नावं आहेत याच्या संदर्भामध्ये हे या ठिकाणी दिलेलं आहे। ते अश्वघोषकृत बुद्धचरित्र सर्ग आहे, श्लोक संख्या 9 से 22 तक। त्यानंतर अश्वघोष म्हणजे अश्वघोषाचे जास्तीत जास्त अश्वचरित्र बुद्धाच्या चरित्रामध्ये आणि पहिल्या खंडामध्ये अश्वघोषाचे जास्तीत जास्त सर्ग यामध्ये वापरण्यात आलेले आहे। दुसरा जो भाग आहे की सदा के लिए अभिनिष्क्रमण यामध्ये ही अश्वघोषाचं संपूर्ण घेतलेलं आहे। तिसऱ्या भागामध्ये ही अश्वघोषच आहे। चौथ्या भागामध्ये ज्ञान लाभ म्हणजे निदान कथा घेतलेले आहेत। 5व्या भागामध्ये सुद्धा अश्वघोषच आहे। म्हणजे जो पहिला खंड आहे बुद्धाच्या चरित्राच्या संदर्भामधला जो पहिला खंड आहे या पहिल्या खंडावर ते प्रभुत्व जास्तीत जास्त कुणाचं आहे तर ते अश्वघोषाचं जे बुद्ध चरित्र आहे या बुद्ध चरित्रामधून बहुतांशी साहित्य बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे। आता दुसरा जो खंड आहे या दुसऱ्या खंडामध्ये पहिला भाग आहे बुद्ध और उनका विषाद योग, यामध्ये महावग्गातील ब्रह्मयाचन कथा, महावग्गातील ब्रह्मयाचन कथा, नंतर परिव्राजक की धम्मदीक्षा हा दुसरा भाग आहे। या धम्मदीक्षेचं जे साहित्य आहे ते कुठून घेतलंय महावग्गातून घेतलेलं आहे, संयुक्त निकायातून घेतलेलं आहे, त्यानंतर मध्यम निकायामधून घेतलेलं आहे। त्यानंतर तिसरा जो भाग आहे हा कुलीनों का तथा धार्मिकों की धम्मदीक्षा म्हणजे धम्मदीक्षेचा जो भाग आहे तो महावग्गातून घेतलेला आहे, जातकामधून घेतलेला आहे, अंगुत्तर निकायातून घेतलेला आहे, रट्टपाल सुत्तामधून घेतलेला आहे। चौथा भाग आहे जन्मभूमी का आव्हान, हे जातक निदान कथेतून घेतलेला आहे, महावग्गातून घेतलेला आहे। जातकट्ट कथा चुल्लवग्ग सिद्धार्थ कुमार का गृहत्याग बाद भी लौटा लाने का ये प्रयास अश्वघोष बुद्ध चरित्र के अनुसार है। 5वां भाग जो आहे तो यमकवग्गातून धम्मपदातल्या घेतलेला आहे, दंडवग्गो हे धम्मपदातून घेतलेला आहे। 6वा जो भाग आहे हा 6वा भाग चुल्लवग्गातील आहे, त्यामुळे 7वा भाग आहे अंगुत्तर निकायामधला आहे। 8वा जो भाग आहे तो अंगुलीमाल सुत्त आहे, पतितो तथा मुजरिमों की धम्मदीक्षा। अशा पद्धतीने मी तुमच्या समोर हे मांडतोय कासाठी तर यासाठी मांडतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे 8 खंड आहे या 8 खंडातला प्रत्येक जो भाग आहे, कारण खंड परत भागात विभागलेले आहेत आणि प्रत्येक भाग जो बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे तो कुठल्या पालीच्या ग्रंथामधून घेतलेला आहे, त्याचं कोणतं सूत्र आहे याचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे डॉक्टर भदंत आनंद कौशल्या यांनी तयार केलेला आहे।
मी तुमच्यासमोर वाचतोय यासाठी की तुम्हाला एवढंच माहिती व्हावं की या बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथातला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक भाग आणि प्रत्येक खंड जे घेतलेलं आहे हे अधिकृत बौद्ध साहित्यातून घेतलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचा पुरावा अधिकृतपणे संदर्भ सूची तयार करून त्या माध्यमातून केलेला आहे। त्यासाठी मी तुमच्यासमोर हे वाचण्याचा प्रयत्न करतोय। तिसरा जो खंड आहे, तिसरा खंड पहिला भाग आहे धम्म में बुद्ध का अपना स्थान, मोगलान सुत्तामधून घेतलेलं आहे। दुसरा जो आहे दुसरा भाग, तिसरा भाग अंगुत्तर निकाय आहे, धम्मदायात सुत्तंत आहे, मच्छिम निकाय आहे, महानिदान सुत्त आहे। चौथा भाग आहे अधम्म। अधम्म क्या है आणि सधम्म क्या है, पाचवा भाग। अधम्म काय आहे हे कुठून घेतलं तर तेविज्ज सुत्तातून हे संपूर्ण घेतलेलं आहे, मध्यम निकायातून घेतलेलं आहे, महाली सुत्तंत दिग्निकायातून घेतलेलं आहे, सब्बासव सुत्तंत दिग्निकायातून घेतले आहे, कूटदंत सुत्त अंगुत्तर निकाय, उज्जय सुत्त अंगुत्तर निकाय सब्बासव सुत्त, नंतर सब्बासव निकाय मच्छिम निकाय, सब्बासव निकाय मच्छिम निकाय, म्हणजे हे जे संपूर्ण संदर्भाची यादी दिलेली आहे। तर जो अधम्म क्या आहे हे तेविज्ज सुत्त आणि अंगुत्तर निकाय आणि मध्यम निकाय यामधून घेतलेला आहे। आज सद्धम्माच्या संदर्भामध्ये कुठून घेतलेला आहे तर धम्म पदातला यमक वग्ग, त्यानंतर देवद सुत्तंत मध्यम निकाय, सल्लेख सुत्त मध्यम निकाय, लोहिच्च सुत्त दिग्निकाय, स्वदेश पूज्य विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेश राजा पूज्यते, वस्सकार सुत्त अंगुत्तर निकाय, चतुक निपात, ही यादी पूर्णपणे दिलेली आहे। त्यामुळे तिसऱ्या खंड जो आहे त्या तिसऱ्या खंडाची यादी दिलेली आहे। चौथ्या खंडाचा जो आहे तो आपण धर्म आणि धम्म, तर धर्म आणि धम्मातला पहिला जो भाग आहे यामध्ये पहिला भाग कशावर आहे तर दिग्निकाया आणि पोट्टपाद सुत्तांत। दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग मध्यम निकायामध्ये आहे, खेमा तथा प्रसेनजित प्रसंग के लिए संयुक्त निकाय आहे, संयुक्त निकाय मध्यम निकाय आणि मिलिंद प्रश्न यामध्ये जास्तीत जास्त संदर्भ इथून घेतलेला आहे। पाचवा जो भाग आहे तथागतांची जी प्रवचनं आहेत ते अंगुत्तर निकायामधून संयुक्त निकायामधून जास्तीत जास्त घेतलेलं आपल्याला दिसतं। त्यानंतर धम्मपदातून घेतलेलं आहे, धम्मदायादामधून घेतलेलं आहे, तेविज्ज सुत्तातून घेतलेलं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची मी फक्त ठराविक तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो। याची स्वतंत्र यादी जी आहे ती यादी सुद्धा उपलब्ध आहे। ती कुठे उपलब्ध आहे तर जे हिंदीचं जे ट्रान्सलेशन म्हणजे डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी जो हिंदी ग्रंथ प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे संदर्भ सूची अधिकृतपणे मिळू शकते। पाचवा जो संघाचा आहे स्थविरवाद परंपरा जी आहे ती कुठून घेतले, पहिला जो भाग आहे तो उदंबरिक सोहनाथ सुत्त म्हणजे दिघनिकायातून घेतलेलं आहे। दुसरा जो भाग आहे तो बुद्ध के कर्तव्य म्हणून ते संयुक्त निकायातून, महावग्गातून, तनहवग्गातून, दिग्निकायातून, त्या ब्रह्मजाल सुत्तातून हे घेतलेलं आहे। भाग चौथा भिक्षु आणि ग्रस्त हे जे घेतलेलं आहे ते त्रिशरण तथा पंचशील ग्रस्तों की धम्म दीक्षा की है, धम्मिक सुत्त म्हणजे संयुक्त निकायातून घेतलेला आहे। आणि पाचवा जो भाग आहे सिगालोवाद सुत्त यातून घेतलेला आहे, दिघनिकायातून, उग्घ सुत्त अंगुत्तर निकायातून। अशा पद्धतीने पाचवा खंड आहे। त्या पाचव्या खंडातून म्हणजे त्यांचे समर्थक कोण होते तर महावग्ग सुत्तातून घेतलं, सामान्य फलातून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांचे विरोधी कोण होते तर ते अंगुत्तर निकायातून घेतलेलं आहे, त्यानंतर धम्मपदातून घेतलेलं आहे, त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो मध्यम निकायातून घेतलेला आहे। सातवा जो खंड आहे, सातवा खंडमध्ये तिक्निपात अंगुत्तर निकाय, थेरी गाथा, थेर गाथा, अट्टकथा, राहुलो वाद सुत्तामधून घेतलेलं आहे। त्यानंतर वैशाली से जुदा आहे, महापरिनिब्बाण सुत्त हे सातव्या भागात महापरिनिब्बाण सुत्ताचा संदर्भ आलेला आहे। आठवा खंड जो आहे हा आठवा खंड म्हणजे पहिला आणि आठवा खंड हे अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रामधून हा भाग जास्तीत जास्त घेण्यात आलेला आहे। म्हणून या अशा पद्धतीने हे जे 8 खंड आहेत या 8 खंडाची संदर्भ सूची जी आहे ती डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी तयार केलेली आहे, ती त्यांच्या ग्रंथात उपलब्ध आहे। मी हा कार्यक्रम सादर करीत असताना तुम्हाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची संदर्भ सूची जी बनवलेली आहे डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी, ती संदर्भ सूची जी बनवलेली आहे ती बरोबर बिनचूक अशी संदर्भ सूची आहे। आता कौशल्यायांच्या खंडाप्रमाणे जर संदर्भ आपण पाहिले तर ते आपण
पहिल्या खंडामध्ये त्यांनी म्हटलं की मी आता पुन्हा याचं समअप करतोय की पहिल्या खंडामध्ये प्रमुख ग्रंथ कुठले होते, दुसऱ्या खंडामध्ये प्रमुख ग्रंथ कुठले होते, तिसऱ्या खंडामध्ये प्रमुख ग्रंथ कुठले होते. त्यामुळे पहिल्या खंडामध्ये प्रमुख ग्रंथ होते अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय, जातक निदानाट्यकथा, अश्वघोषाचं बुद्धचरित्र, महासच्चक सूक्त, निदान जातक आणि धम्मपद. म्हणजे या पुस्तकांचा या सर्व संदर्भातल्या प्रत्येक संदर्भाचा आपण ग्रंथ सुरू झाल्यानंतर सविस्तर अभ्यास करणार आहोत. इथं मी जेवढे संदर्भ तुमच्या समोर देतोय त्या सर्व संदर्भाची स्पष्टीकरण मी आपला ग्रंथ सुरू झाल्यानंतर अधिकृतपणे देणार आहे, अगदी उदाहरणासहित, स्पष्टीकरणासहित. आज काय आपल्याला फक्त सूची म्हणजे यादी जी आहे ती यादी वाचून दाखवण्याची आहे की कुठल्या खंडामध्ये कुठून घेतलेलं आहे एवढंच तुमच्या समोर मांडायचं. आणि यातून संदेश काय घ्यायचा आहे, फक्त संदेश एवढाच घ्यायचा आहे की या ग्रंथामधलं जे साहित्य आहे ते सर्व साहित्य हे बौद्ध साहित्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे, आपल्या मनाचं काही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही. दुसरा जो खंड आहे हा महावग्गातून घेतला, संयुक्त निकायातून घेतला, मध्यम निकायामधून घेतला, अंगुत्तर निकायामधून घेतला, मध्यम निकायातून घेतला, जातक निदान कथेतून घेतला, अश्वघोष बुद्धचरित्र, धम्मपद, थेर गाथा यामधून घेतलेला आहे. तिसरा जो खंड आहे तो मोगलान सुत्त, नंतर अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, धम्मदायसायन, धम्मपद, मध्यम निकाय, दीर्घ निकाय यामधून घेतलेला आहे. चौथा जो खंड आहे तो दिग् निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय. म्हणजे जर आपण सर्व खंडाचा अभ्यास केला तर मी सुरुवातीलाच आपला विषय सुरू करताना यामध्ये म्हटलं होतं की संपूर्ण हा जो संदर्भ सूचीचा विषय आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध अँड धम्मा या ग्रंथामध्ये जे साहित्य संपूर्ण घेतले ते बहुतांशी साहित्य हे त्रिपिटकामधून घेतलेलं आहे. तर बहुतांशी साहित्य त्रिपिटकामधून जे आपण घेतलं ते सुत्त पिटकामधून घेतलेलं आहे, विनय पिटकामधून घेतलेलं आहे, अभिधम्म पिटकामधून घेतलेलं आहे. हे बहुतांशी साहित्य जे आहे आणि इतरही सर्व ग्रंथातून आपण हे साहित्य घेतलेलं आहे. यानंतरचा आपला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शेवटचा मुद्दा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाची संदर्भ सूची जशी अधिकृतपणे अभ्यास करून तयार केलेली आहे ती डॉक्टर भदंत आनंद कौशल्य आहेत, तसाच पेन्सिल्वानिया युनिव्हर्सिटीमध्ये या ग्रंथाचा अभ्यास संशोधनात्मक अभ्यास करून आपल्या MA डिग्रीसाठी मिसेस ॲडेले एम फिस्के यांनी प्रबंध सादर केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक पानावर जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे ते नेमकं कुठून घेतलेलं आहे याचा पूर्णपणे चार्ट बनवलेले आहेत, त्याच्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये संदर्भासहित त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या खंडामधला पहिला भाग त्यामधला हा मुद्दा हा कुठून घेतलेला आहे याची अधिकृतपणे यादी तयार करून त्याचे रकानेच्या रकाने म्हणजे चार्ट बनवलेले आहेत. आणि ते सर्व चार्ट सुद्धा यामध्ये अधिकृतपणे जे आहेत ते म्हणजे दिलेले आहेत. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने हे जे चार्ट आहेत की हे चार्ट पूर्णपणे बनवलेले आहेत. म्हणजे ग्रंथाचा पेज नंबर दिलाय, पॅरेग्राफ दिलेला आहे, भाग दिलेला आहे, विषय दिलेला आहे आणि कुठून घेतलेलं आहे याचं सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे महापुरुषांनी जो धम्मग्रंथ तयार केलेला आहे या धम्मग्रंथावरती अनेक विद्वानांनी भारताच्या बाहेर सुद्धा अभ्यास करून अधिकृतपणे बाबासाहेबांचा ग्रंथ हा बुद्ध आणि बौद्ध साहित्यातूनच निर्माण झालेला आहे हे सिद्ध भारतात आणि भारताच्या बाहेरील विद्वानांनी सुद्धा केलेलं आहे. हे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे यांनी जे ग्रंथ दिलेले आहेत जसं अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आहे तशाच प्रमाणे ॲडेले एम फिस्के म्हणतात की अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रामध्ये ज्या स्टोऱ्या आहेत बुद्धाच्या चरित्राच्या संदर्भामध्ये म्हणजे जगामध्ये प्राचीन काळापासून आतापर्यंत अधिकृतपणे जे बुद्ध चरित्र मानलं जातं ते एक अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो लंकावतार सूत्र. आता बुद्ध चरित्र अश्वघोषाचा हा लेखक आहे पण लंकावतार सूत्र जे त्याच्यामध्ये पण बुद्ध चरित्र आहे पण त्याचा लेखक कोण आहे याचा मात्र अद्यापने कुणालाही पत्ता लागलेला नाही. त्यामध्येही बुद्ध चरित्र दिले पण या दोघांच्या मध्ये थोडासा फरक असलेला आढळतो. ते संदर्भ नेमके काय फरक आहेत ते सुद्धा ॲडेले एम फिस्के यांनी या आपल्या नोट्सच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ॲडेले एम फिस्के यांनी आपल्या नोट्सच्या माध्यमातून म्हणजे यशोधरा म्हणजे तिचं नाव अगोदर बद्धा कच्छना कसं होतं, यशोधरा, यशोवती,
त्यानंतर राहुल माता अशी जी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे चीनमध्ये कुठलं नाव दिलेलं आहे किंवा कुठल्या देशात किंवा कुठल्या ग्रंथामध्ये यशोधराची जी वेगवेगळी नावं वापरलेली आहेत त्याचं सुद्धा स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे। त्यानंतर धर्मानंद कोसंबी यांचा जो संदर्भ आहे की तीन प्रसंगातला बुद्ध नाही तर रोहिणीच्या पाण्याचा संघर्षाचा बुद्ध आहे। लंकावतार सूत्रामध्ये काय काय म्हटलेलं आहे ते दाखवलेलं आहे। म्हणजे अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रामध्ये काय फॅक्ट आहेत आणि लंकावतार सूत्रामध्ये नेमक्या काय फॅक्ट आहेत या संदर्भामध्ये सुद्धा ॲडेल एम्पिस्के यांनी आपल्या नोट्समध्ये हे दिलेलं आहे आणि चार्ट काढून दाखवलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदर्भ घेतलेले आहेत प्रत्येक खंडातले प्रत्येक पानावरती असं व्यवस्थित म्हणजे संशोधनात्मक अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर होऊन या संशोधनात्मक अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ हा अधिकृत बौद्ध साहित्यातूनच निर्माण झालेला ग्रंथ आहे हे सिद्ध झालेलं आहे। आता यामधून काही लोकांना असा प्रश्न पडतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला संदर्भ सूची बनवली होती की नाही, बनवली नसेल तर का, आणि बनवली असेल तर ग्रंथाबरोबर ती का नाही। तर आपण या प्रश्नाचं उत्तर आपण देताना असं म्हणू शकतो की आम्ही जेवढा अभ्यास केला या दोन्ही प्रश्नांचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संदर्भ सूचीबद्दल किंवा या ग्रंथाच्या तळटिपेबद्दल कुठेही काहीही लिहिल्याचं आपल्याला आतापर्यंत आढळलेलं नाही। आंबेडकरांनी संदर्भ सूची तळटीप याबाबत कुठेही काही स्पष्टीकरण दिलेलं आढळत नाही। त्यामुळे बाबासाहेबांची संदर्भ सूचीवर तळटिपा याबाबतची भूमिका आपल्याला अधिकृतपणे आणि जसं डॉक्टर भदंत आनंद कौशल्या यांनी सांगितलं की धर्मग्रंथासाठी संदर्भ सूचीची आवश्यकता असण्याची काय आवश्यकता आहे। त्यामुळे बाबासाहेब हा जो विषय आहे या विषयाचा एकंदरीत सारांश तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो की द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनद्वारा प्रकाशित झाला। पूर्ण सारांश मी तुमच्या समोर हा विषयाचा ठेवून आपला विषय कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय। सुरुवात कुठून होते तर 1957 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध अँड हिज धम्मा हा इंग्रजी ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला। त्यानंतर बरोबर 2 वर्षांनी कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या जर्नलमध्ये जीवक नावाच्या रामनेराने समीक्षात्मक लेख यावरती लिहिला। या लेखामध्ये त्याने बुद्ध आणि त्यांच्या धम्मा या ग्रंथात जे साहित्य कुठून घेतलेले आहे त्याबाबतची संदर्भ सूची व तळटिपा दिलेल्या नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले। या मुद्द्यावरून त्यांनी ग्रंथाच्या अधिकृततेलाच प्रश्न निर्माण केला। या ऑब्जेक्शनला प्रथम उत्तर 1960 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये DC आहिर यांनी लेख लिहून तो महाबोधी सभेच्या जर्नलमध्ये ऑक्टोबर 1960 मध्ये छापून त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर भदंत आनंद कौशल्या यांनी 1960 साली संदर्भ सूची तयार केली व तो ग्रंथ 1961 साली प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती तयार केली। त्याचे प्रथम सचिव आदरणीय वसंत मोहन यांनी जो 11वा खंड बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचा आहे या 11व्या खंडाची पुरवणी अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करून तयार करून ती 1995 साली प्रकाशित केलेली आहे। भदंत आनंद कौशल्या आणि अडेले एम्पिस्के यांनी सविस्तर संदर्भ अभ्यास करून दिलेले आहेत। संपूर्ण संदर्भ सूचीचा जर आणि त्या संबंधित घटनाचा अभ्यास केला तर आपल्याला असे अनुमान काढण्यात येते की डॉक्टर आंबेडकरांनी भेसळ झालेल्या बौद्ध साहित्याचे शुद्धीकरण करून आधुनिक काळासाठी मूळ आणि शुद्ध बुद्ध हा आधुनिक जगाला आपल्याला दिलेल्याचा आपल्याला अधिकृतपणे आढळतो। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे या सूचीच्या संदर्भामध्ये जे ऑब्जेक्शन घेऊन त्याच्यावरती जेहरी टीका करण्यात आली होती त्या टीकेचं स्पष्टीकरण आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा विषय आज तुमच्या समोर सादर केलेला आहे। त्यामुळे हा जो विषय आहे हा तुम्हाला कसा वाटला त्याच्या संदर्भात आपण आपल्या कमेंट्स धम्मसंहिता YouTube चॅनलवरती आपण आपल्या द्याव्यात। योग्य वाटला विषय तर याला फॉरवर्ड करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब पण करा। आपण हा आजचा कार्यक्रम पाहिला, सर्वांनी आजच्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत।